मोक्का म्हणजे नेमकं काय आणि तो किती भयंकर आहे? घायवळ गँग किंवा मारणे गँग अशा स्वरूपाच्या टोळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली. मोक्याच्या केसमध्ये जामीन मिळणं इतकं कठीण का असतं? स्ट्रिंजंट कंडिशन्स म्हणतो तशा कडक कंडिशन्स आहेत मोक्यामध्ये. की मोक्का हा तोडता येतो, मोक्का तोडता येतो, बेल मोक्यामध्ये मिळणं फार कठीण आहे. मोक्याचा कधी दुरुपयोग झालाय? निलेश घायवळ म्हणजे निलेश घायवळला टोळी प्रमुख दाखवून त्यांच्यावर मोक्का लावलेला आहे. ऍक्च्युली तर त्याच्यात नाहीये. अंधेकरांनी तिथे दहशत माजवण्यासाठी केलं किंवा काय खंडणी मागितली असं कुठेच मला दिसत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मोक्का लावण्याचे काही इन्ग्रेडियंट्स दिसत नाहीत. मोक्यामध्ये तसे काही ड्रॉबॅक्स आहेत का? फक्त मी अमुक एकाचा मित्र किंवा भाऊ आहे म्हणून मला घेतलं गेलं तर तो ड्रॉबॅक आहे म्हणायला लागेल. पोलिसांना अमर्याद अधिकार दिलेले आहेत. आता ह्या टोळ्यांच्या मुसक्या आवळणं हेच त्यांचं काम आहे. मग ते काय करायचं कसं? तर मोक्याच्या माध्यमातून. त्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्याची काहीही गरज नव्हती, पण तरी सुद्धा मोक्का लावला गेला. अशी भरपूर आहेत. ह्या मोक्यामुळे क्राईम रेट कमी झालाय वगैरे असं तर काही चित्र महाराष्ट्रात पूर्ण दिसत नाही. असं दर दिवशी असे फोन येत असतात, मोक्का लागल्या. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कायद्याच्या पंचनामा या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड गँग असेल किंवा आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये अंधेकर टोळी किंवा सध्या चर्चेत असलेलं निलेश घायवळ प्रकरण, या सगळ्या प्रकरणं जरी वेगळी असली तर या प्रकरणामध्ये एक मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मकोका अर्थात मोक्का. या मोक्का कायद्याविषयी तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही कधी ऐकलाही नसेल, पण या कायद्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा कायद्याची दुसरी सुद्धा बाजू जी असते ते आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. याच मकोका कायद्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट शुभांगी परुळेकर. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. मला सांगा, मकोका किंवा मोक्का म्हणजे नेमकं काय आणि तो किती भयंकर आहे? मुळात म्हणजे मकोका किंवा मोक्का हा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली आणि तो निश्चितच भयंकर आहे. कारण त्या कायद्यामध्ये जामीन मिळणं हे सहजासहजी शक्य नसतं. म्हणजे ते फार कठीण काम असतं. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ज्या टोळ्या कार्यरत असतात, म्हणजे आता ही घायवळ गँग किंवा मारणे गँग अशा स्वरूपाच्या टोळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी हा मोक्या कायद्याची निर्मिती केलेली आहे. ही महाराष्ट्र सरकारने मोक्या कायद्याची निर्मिती केली, म्हणजे तो फक्त महाराष्ट्रातच लागू होतो असं आहे. हा मकोका कायदा का लागू करण्यात आला आणि इतर कायद्यांपेक्षा, म्हणजे जे नॉर्मली गुन्हे असतात त्या कायद्यांपेक्षा हा किती वेगळा आहे? आता जसं मी म्हटलं तर दहशतवादी टोळीच्या माध्यमातून ज्या कारवाया होतात, म्हणजे खंडणी मागणं किंवा टोळीच्या माध्यमातून एखादी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, अशा स्वरूपाचे जे संघटित गुन्हेगारीशी रिलेटेड निगडीत जे आहेत, म्हणजे जे गुन्हे केले जातात त्यांना आळा घालण्यासाठी आहे. म्हणजे यात आता या टोळ्या मी सांगितल्या, त्या टोळ्यांचा इतिहास बघितला तर या टोळीच्या माध्यमातून त्यांनी खंडणी मागितली किंवा कुणाची जमीन बळकवली. आता या सगळ्याचा विचार करून या कायद्याची निर्मिती केलेली आहे, ज्या कायद्यामध्ये पोलिसांना खूप पॉवर्स दिलेले आहेत की जेणेकरून ज्या गुन्हेगाराची प्रॉपर्टी पण अटॅच करू शकतात ते, जसं आपण निलेश घायवळमध्ये बघतोय. किंवा त्या संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून जर काही त्यांनी आर्थिक देवाणघेवाण झाली असेल तर ती सुद्धा त्यांची रिकव्हर करण्याची प्रोव्हिजन किंवा तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे IPCचे जे कलमं असतात वेगवेगळी, म्हणजे 302 बघतो किंवा 307, ही इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये लावली जातात ती कलमं. आणि हा मोक्का जो पूर्ण टोळीला लावला जातो, म्हणजे 15-20 जणांची असेल किंवा किती जणांची असेल, 2 किंवा जास्त लोक त्या, म्हणजे आरोपी त्या टोळीमध्ये असतात. तर मोक्का कायदा जो आहे तो IPCपेक्षा जरा जास्त लेवलचा आहे, जास्त स्ट्रिंजंट कंडिशन्स म्हणता येतील त्याच्यात. आणि IPC इंडिव्हिज्युअल पर्सनशी निगडीत आहे असं मला वाटतं. मकोका कायदा आणि UAPA या दोघांमध्ये फरक काय आहे? UAPA म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर गदा येईल अशा स्वरूपाची जर कोणी कृत्य करत असेल, देशाचं हित त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणता येईल त्याला की धोक्यात येत असेल, तर UAPA लावला जातो. तो देशाच्या सार्वभौमत्वाशी निगडीत असतो. आणि मोक्का हा टोळीच्या माध्यमातून ज्या कारवाया होतात, खंडणी, खून, दरोडे किंवा जमीन, आर्थिक देवाणघेवाण, ह्याच्यासाठी मोक्का लावला जातो. एखाद्या प्रकरणामध्ये किंवा एखाद्या आरोपीवरती मकोका लावला जातो, त्या अंतर्गत कुठल्या अटी किंवा कुठले नियम असतात? त्या आरोपीचे, म्हणजे जो संबंधित आरोपी आहे त्या आरोपीचे त्या गँग लीडर बरोबर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे असले पाहिजेत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि म्हणजे तो त्या टोळीमध्ये सक्रिय असला पाहिजे, असे एक महत्त्वाची अट आहे.
आणि त्याच्यावरचे जे गुन्हे आहेत ते त्यांची दखल घेतली पाहिजे, घेतलेली असली पाहिजे कोर्टाने. अशा स्वरूपाचे सेक्शन 2D मध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. तर महत्त्वाचा क्रायटेरिया हाच आहे की त्याचे त्या टोळी प्रमुखाबरोबर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे असले पाहिजेत. तर तो त्या टोळीचा सदस्य म्हणजे त्या टोळी प्रमुखाच्या ऑर्डर्स खाली तो काम करतोय म्हणजे असं म्हटलं जातं. म्हणजे तो मोक्यामध्ये एलिजिबल होतो थोडक्यात. आता एखाद्या कुठल्याही प्रकरणामध्ये, हत्या प्रकरण असेल, गोळीबाराची घटना असेल किंवा खंडणीसारखी प्रकरण असेल, या प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीवरती मकोका लावायची, तर त्याची प्रक्रिया कशा पद्धतीची असते? प्रक्रिया म्हणजे एखादा गुन्हा घडतो, त्याच्यानंतर मग गुन्हा घडल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचा जो तपासी अधिकारी असतो तो त्या घटनेचा तपास करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण एक फॉर एक्झाम्पल खंडणीचा गुन्हा घडलेला आहे तर तो तपास अधिकारी त्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करत असतो. त्याच्यानंतर मग त्याला असं लक्षात येतं की हा गुन्हा हा पूर्ण टोळीच्या माध्यमातून केला गेलेला आहे. ही खंडणी जी मागितली ती पूर्ण टोळीच्या माध्यमातून मागितली गेली आहे. मग त्या प्रकारचा तो प्रस्ताव पाठवतो की आता हे जे प्रकरण आहे ह्याच्यामध्ये मोका लावता येऊ शकतो. मग तो DCP दर्जाचा लेवलचा जो अधिकारी असतो तो या पूर्ण प्रकरणाचा तपास करतो आणि तो एक प्रस्ताव पाठवतो की आमच्या तपासामध्ये हे असं निष्पन्न झालेलं आहे की ही टोळी आहे आणि या टोळीच्या माध्यमातून ही खंडणी मागितलेली आहे. आणि तो DCP लेवलचा जो अधिकारी असतो तो पुढे हा प्रस्ताव पाठवतो मंजुरीसाठी. ती मंजुरी ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा कमिशनर ऑफ पोलीस हे देतात मंजुरी. आणि मग त्याला असं आपण म्हणतो की आता या प्रकरणाला मोका लागलेला आहे. म्हणजे मग बेसिक ऑफेन्स 392, 395 काय आहे तो, किंवा एक्स्टॉर्शन खंडणी, आणि मग पुढे मोक्याची कलमं असं आहे. आता बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण जर पाहिलं तर त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड गँगवरती मोका लावला. तर त्या प्रकरणामध्ये आता प्रत्येक आरोपी जो आहे तो आपापल्या परीनं वेगवेगळा वकील लावून जामीन ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण हा जामीन वारंवार फेटाळला जातोय. मग मकोकाच्या केसमध्ये किंवा मोक्याच्या केसमध्ये जामीन मिळणं इतकं कठीण का असतं आणि तो कशा पद्धतीने मिळतो? जामीन मिळणं कठीण निश्चितच असतं, पण त्याच्यासाठी ह्या सगळ्या क्रायटेरियाचा कोर्ट विचार करतं की मुळात म्हणजे जामिनाची प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती मी सांगते की कोर्टाच्या मनामध्ये एक असं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की की हा आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये निर्दोष होऊ शकणार नाही पुढे जाऊन. म्हणजे प्रायमा फेसी प्रथम सकृत दर्शनी कोर्टाच्या जेव्हा मनात असं वाटतं मनाला की पुढे जाऊन हे काय ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शन लागू शकत नाही किंवा ह्याचा भागच नाहीये, तेव्हा त्याला जामीन मिळतो. म्हणजे जामिनाच्या अतिशय कडक स्ट्रिंजंट कंडिशन्स म्हणतो तशा कडक कंडिशन्स आहेत मोक्यामध्ये. तो जामीन एवढा सहज सोपा नसतो. आता मकोका कुठल्याही प्रकरणामध्ये हा किती वर्षाचा लागतो आणि ते कसं ठरतं की या प्रकरणामध्ये इतक्या वर्षांचा मोक्का लागतो? नाही, असं आहे की मोक्यामध्ये कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त डेथ पेनल्टी म्हणजे मृत्यूदंड अशी शिक्षेची तरतूद आहे. कमीत कमी 3 वर्ष म्हणजे ज्यांनी कमीत कमी 5 वर्ष पण आहे आणि त्याच्यामध्ये फाईन पण आहे. त्यामुळे मोक्का किती वर्षाचा लागतो असं नाही म्हणता येणार. मोक्का ज्या कलमांसाठी लागलेला आहे म्हणजे 395 आहे किंवा एक्स्टॉर्शन खंडणी आहे तर त्या कलमांना जी शिक्षा असते त्याच्या पुढे 5 वर्षाची त्याची ती कलम सिद्ध झाली तर ते जे चार्जेस आहेत ते सिद्ध झाले तर मग मोक्का पण सिद्ध होतो. त्यामुळे कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त डेथ पेनल्टी म्हणजे जो IPCचा कलम असेल त्याच्यावर ते अवलंबून असतं. मकोकाच्या प्रकरणांमध्ये तपास करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला असतो, म्हणजे कुठल्या लेवलच्या अधिकाऱ्याला असतो? मग तेच आता मी सांगितलं DCP दर्जाचा अधिकारी, त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी म्हणजे सिनियर PI आहे किंवा ACP वगैरे त्यांना अधिकार नाहीये. DCP दर्जाचा त्या लेवलचा अधिकारी तपास करतो ह्याचे मोक्यामध्ये. आता मोक्का आपण म्हणतो की काही वर्षांचा असतो, कमीत कमी 3 वर्षांचा असतो. मग या मकोकाच्या लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळतो का आणि किती वर्षानंतर मिळतो? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, 3 वर्षाचा 5 वर्षाचा असं आपण डिफाईन नाही करू शकत मोक्का. तर तो कशावर डिपेंड राहतो, आता मी सांगितलं तसं IPCचे काय सेक्शन्स आहेत त्याच्यावरती त्याची शिक्षा ठरते. आणि त्याचा रोल काय आहे बेसिकली म्हणजे काय आहे की आता आरोपीनं पळून जाण्यासाठी जर एखाद्याने मदत केली असेल तर त्याचा हार्बरिंगचा रोल आहे तर त्याच्यावर सुद्धा मोक्का लागतो असं आहे. म्हणजे किती वर्षाचा असं नसतं त्याच्यामध्ये. तो त्याला बेसिक शिक्षा 3 वर्षाची आहे आणि मिनिमम तुम्ही डेथ पेनल्टी म्हणजे 302 मोक्का आहे तर 302 सिद्ध झाला तर मग मोक्का सिद्ध होतो. आणि मग मोक्का सिद्ध झाला की 302ची पनिशमेंट म्हणजे जन्मठेप आहे किंवा डेथ पेनल्टी आणि मग मोक्याची ती त्या लेवलची जी पनिशमेंट असते त्या सेक्शनमध्ये ती पनिशमेंट
अशी असते. एक कन्सेप्ट आहे त्यात म्हणतात की मोक्का हा तोडता येतो. मोक्का तोडता येतो. जनरली हे असं बोलतात, जेलचे आरोपी आम्हाला म्हणतात की मोका तोडता येतो वगैरे. तर तसं ऍक्च्युली त्याला टर्म अशी आहे की मोका डिस्चार्ज करणं. म्हणजे असं आपण ऑनरेबल हायकोर्टाला सांगू शकतो की हा मोका जो लावलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. आणि मग चुकीची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने तो चुकीची कशी पद्धत त्यांनी वापरलेली आहे, आमच्या म्हणजे फंडामेंटल राईट्सचं कसं हे केलेलं आहे, उल्लंघन म्हणता येईल त्याला, केलेलं आहे, हे आपण ऑनरेबल कोर्टाला दाखवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्चार्ज मिळतो. डिस्चार्ज म्हणजे काय, आपल्यावरून मोक्याचे चार्जेस काढून टाकले जातात असं असतं. म्हणजे त्याला ते एक आरोपीच्या लँग्वेजमध्ये ते तोडता येतो वगैरे असं म्हणतात. पण ते फार डिफिकल्ट आहे. आपल्याला ऑनरेबल कोर्टांना ते प्रूव्ह करून द्यायला लागतं की मोक्का आमच्यावर कसा लागू शकत नाही आणि कशा प्रकारे आम्हाला फॉल्सली इम्प्लिकेट केलंय ह्या गुन्ह्यामध्ये, असं असतं ते. त्यामुळे त्याला डिस्चार्ज म्हणतात, ते तोडता येतो वगैरे. आता असं म्हणतात की हत्या किंवा हत्येचा प्रयत्न अशा प्रकरणांमध्येच मोक्का लागतो. कुठल्या कुठल्या इतर प्रकरणामध्ये मोक्का लागू शकतो? ज्याच्यामध्ये आता बघा, मी मगाच म्हटलं त्याप्रमाणे खंडणी आहे, दरोडा आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, ज्याच्यामध्ये मॉनिटरी गेन मिळालाय एखाद्या टोळीला, ही म्हणजे जमीन बळकावणं, तर त्याच्यामध्ये मोक्का लागतोच. जिथे मॉनिटरी गेन मिळालाय, टोळीच्या माध्यमातून 4-5 जणांनी ते कृत्य केलंय व एखाद्याला व्यावसायिकाला खंडणी मागितले, मग ती खंडणी त्यांना ते मॉनिटरी गेन आलं ना, मग त्याच्यामध्ये मोक्का लागतो. असं किरकोळ ह्याच्यामध्ये मोक्का, आता हल्ली सरास पोलीस मोक्का लावतात, ती गोष्ट तो वेगळाच चर्चेचा विषय होईल, तोच मुद्दा होता. पण मग आता जसं आता मी प्रॅक्टिसमध्ये बघते की 307चा ऑफेन्स आहे, दोन जणांमध्ये भांडण झालेत, माझ्यात आणि जर तुमच्यात भांडण झाले तर त्याच्यात मोक्का लावण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की ती काय टोळी नाहीये ना कुठली, की मी टोळीच्या माध्यमातून तुम्हाला मारलंय असं नाहीये. त्यामुळे खंडणी, आर्थिक देवाणघेवाण किंवा ज्याच्यात मॉनिटरी गेन आहे, जसं म्हटलं 302, म्हणजे खंडणी नाही दिली 302 केला, असं म्हणजे खून, दरोडे, या प्रकरणाला लागतोच मोका. आता एखादा गुन्हा 4 ते 5 जणांनी मिळून केलाय, त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली, परंतु त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शिक्षा होते, त्यांच्यावरती पण मोक्का लागतो आणि त्यांना मग शिक्षा काय असते? आता मदत करणं म्हणजे मी आता म्हणालं तसं एखादा खून झाला, 4-5 जणांनी खून केलाय, आता तो मॉनिटरी गेनसाठी आहे वगैरे ह्या गोष्टी असतात. तर तो खून केला आणि पळून जायला एखाद्याने मदत केली व गाडी पुरवली आहे, किंवा एखादा फ्लॅट त्यांना राहण्यासाठी दिलाय, किंवा बेपन पुरवलंय, किंवा तू खून कर, अशा प्रकारची घटना कर म्हणून त्याला अबेटमेंट म्हणजे फूस लावलेली आहे, मराठीत ज्याला म्हणतो फूस लावलेली आहे, तर त्या सगळ्यांना मोक्याच्या अंडर त्यांच्यावर कारवाई होतेच. हार्बरिंग म्हणतो आपण, गाडी दिली किंवा पैसे दिले पळून जाण्यासाठी, किंवा फ्लॅट राहण्यासाठी दिला, म्हणजे जो गुन्हा घडल्यानंतर तो गेलाय, फरार झालाय, त्याला फरार झाल्यानंतर जी आर्थिक पाठबळ देतो त्याला सुद्धा मोक्का लागतो असं. आता आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठल्याही आरोपीला काही अधिकार असतात किंवा आपल्या लोकशाहीमध्ये कुठल्याही व्यक्तीला अधिकार असतात. मोक्या अंतर्गत कारवाई केल्यानंतर आरोपींना असे कुठले अधिकार असतात का, किंवा त्यांचे कुठले अधिकार हे मर्यादित होतात? मर्यादित होतात म्हणजे आता साधा IPCचं जे सेक्शन असतील, 302 आहे, 307 आहे, तर त्यामध्ये 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करावी लागते पोलिसांना, म्हणजे कायद्याप्रमाणे. पण आता ह्या मोक्यामध्ये अशी तरतूद आहे की 180 दिवस, सलग 180 दिवस, म्हणजे आता किती महिने झाले, 6 महिने, 6 महिन्याचा तपासाचा कालावधी पोलिसांना दिलेला आहे. त्यामुळे पोलीस या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपले अमर्याद हे वापरून घेतात सगळे. त्यामुळे 6 महिने, जिथे आरोपी 3 महिन्यात सुटणार असतो तिथे याला 6 महिने, आणि त्याच्यानंतर बेलसाठी अप्लाय करणं, ॲप्लिकेशन फाईल करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही एक माझ्या दृष्टीने जरा स्ट्रिंजंट वाटते मला, ही कडक हे आहे, तर ते एक आहे. आणि बाकीचं म्हणायला गेलं तर त्याला ते सिद्ध करावं लागतं की 10 वर्षामध्ये माझे या टोळी प्रमुखाबरोबर एकही गुन्हा नाहीये असं. पण मग त्या गुन्ह्यामध्ये जर त्याचा सहभाग असेल, टोळी प्रमुखाबरोबर गुन्हा नाहीये पण ह्या गुन्ह्यामध्ये आत्ता ज्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये, त्या गुन्ह्यामध्ये त्याचा जर सहभाग असेल तर मात्र त्याला बेल मिळायला खूप कठीण होतं. कारण मुळात म्हणजे आरोपीच्या वकिलांनी असं कोर्टाला पटवून द्यायचं असतं की हा जो प्रायमरी ऑफेन्स आहे 302 किंवा 307 तो मी केलेला नाहीये आणि माझा या इतर आरोपींशी काही एक संबंध नाहीये, असं हे जेव्हा कोर्टाच्या मनात रुजतं ते की हा ठीक आहे, हा इनोसंट आहे, तरच तो बेल होतो. अदरवाईज बेल मोक्यामध्ये मिळणं फार कठीण आहे.
मग आरोपीच्या बाजूने मकोका कायद्यामध्ये कुठलंही असं एखादं हे नाहीये, अधिकार नाहीये कुठलाच? नाही, कारण मुळात हा कायदाच अशासाठी निर्माण केलेला आहे की संघटित गुन्हेगारी वाढलेली आहे, तर त्यांना आळा घालण्यासाठी, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच केलेलं. आणि आता आपण बघतो की कितीतरी अशा टोळ्या, म्हणजे कोयता गँग म्हणा किंवा काय, अशा टोळ्या, छोट्या छोट्या टोळ्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्याच्यात आरोपीच्या बाजूने फार काय असं मला तरी आढळलेलं नाहीये. म्हणजे आतापर्यंत जे मी काय मॅटर चालवले किंवा केलं ते सगळं हार्डच होते, म्हणजे बेल मिळण्यासाठी टफच होते सगळे. आता आपण पाहतो की आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीवरती मोका अंतर्गत कारवाई केली, किंवा निलेश घायवळ प्रकरण आता कोथरूडमध्ये गोळीबाराची घटना घडली. त्या कारवाई म्हणजे त्या गँगवरती मकोका लागल्यानंतर त्यांच्या टोळी प्रमुखा किंवा इतर आरोपींच्या संपत्तीची जप्ती करण्यात आली, त्यांच्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा मारला गेला, लिगल किंवा इलिगल दोन्ही गोष्टींची जप्ती, त्यांच्या घरावरती धाड टाकली गेली. मग एखाद्या आरोपीवरती किंवा टोळीवरती मकोकाची कारवाई करण्यात येते, त्यावरती तेव्हा कोणकोणती कारवाई होते आरोपींवरती? आता हे जे म्हणालात ते सगळंच होतं. म्हणजे त्याने टोळीच्या माध्यमातून किती आर्थिक हे माया मिळवलेली आहे किंवा त्याचा आर्थिक फायदा किती झालाय त्या टोळीच्या माध्यमातून, हे त्याने खंडणीचे वगैरे गुन्हे करून, मग ते सगळं जप्त होतं. त्याच्या गाड्या असू देत, नाही तर त्याने घेतलेले फ्लॅट असू देत, ते सगळं जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेतच. असेच अमर्याद अधिकार आहेत पोलिसांना. म्हणजे प्रॉपर्टी, म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह, त्या आरोपीच्या रिलेटिव्हने जरी काही घेतलेलं असेल तरी ते ह्याच्यामध्ये ते आणतात, आणि ते लिगल असतील तरी सुद्धा. हो, तरी सुद्धा. मग ते आता तुम्हाला ते लिगल आहे की इलिगल हे प्रूव्ह करण्याचं, म्हणजे तुम्हाला आता लिगल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी फार कालावधी, म्हणजे तो ट्रायल संपेपर्यंत. मकोका कायद्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम ही एक व्याख्या, ती व्याख्या नेमकी काय? ऑर्गनाइज क्राईम म्हणजे एक पद्धतशीरपणे एक टोळी स्थापन करून एखादी घटना करणे, म्हणजे त्याला अंजाम देणे म्हणतात. तर ती एक टोळीच्या माध्यमातून, म्हणजे एक टोळी प्रमुख आहे आणि त्याच्या हाताखाली हे सगळे त्याचे टोळी सदस्य आहेत, आणि ह्याच्या प्रमुखाच्या सांगण्यावरून हे सगळं काम करतात. म्हणजे कुठे एखाद्या एरियामध्ये म्हणजे दहशत माजवायचे, आपलं स्थान प्रस्थापित करायचंय, तर मग त्याच्या सांगण्यावरून हे केलं. म्हणजे कोयते घेऊन नाचले किंवा तलवारी, म्हणजे ते गाड्यांची तोडफोड केली, किंवा एखाद्या टोळी प्रमुखाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली व्यावसायिकाला जाऊन, मग ते त्याचे टोळी सदस्य आणि हा टोळी प्रमुख अशा तो मोक्याचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे हे करू शकतात, ते लावू शकतात त्याला मोका. आता तुम्ही इतक्या वर्ष प्रॅक्टिस करताय, कुठलाही कायद्याचा जसा उपयोग त्याचा दुरुपयोग सुद्धा होतो. मकोकाचा कधी दुरुपयोग झालाय का, आणि झाला तशी कुठली घटना किंवा कुठलं प्रकरण आहे? दुरुपयोग तर होतोच होतो. आता मी जसं म्हटलं की इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये जर एखादा गुन्हा घडला असेल तर त्याचा दुरुपयोग, आणि मग त्याला पुढे जाऊन मोका लावला जरी ते लागत नसेल तरी, तर त्याचा दुरुपयोगच म्हणता येईल. जसं 307चा ऑफेन्स आहे, किंवा काय एखादा 392 वगैरे आहे, जो टोळीच्या माध्यमातून नसतो, दोघांनी केलेला असतो, तरी सुद्धा पोलिसांना त्याच्या म्हणजे त्या आरोपीच्या त्या एरियामध्ये मुसक्या आवळण्यासाठी म्हणा, की ते एक तयार करतात मुक्याचं प्रपोजल. असं मी बघितलेलंच आहे. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलंय असं. आणि आता जसं म्हणालं तसं निलेश घायवळ, आता निलेश घायवळचं जर आपण उदाहरण घेतलं, आता जो सध्या हॉट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये नुसतं एक फायरिंगची घटना घडलेली आहे. आता ते जे लोक ज्यांनी फायरिंग केली, हे निलेश घायवळ टोळी बिळीचा सदस्य होते का? त्याला फक्त पोलिसांना काय करायचंय की एक निलेश घायवळ हा टोळी प्रमुख आणि त्याच्या अंडर ही टोळी असं दाखवण्यासाठी त्याला ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्याने ऍक्च्युली ही घटना घडवून आणली का ह्याचा पण तपास होणं गरजेचं आहे ना. तसं नाही होत आहे. म्हणजे निलेश घायवळला टोळी प्रमुख दाखवून त्यांच्यावर मोका लावलेला आहे, ऍक्च्युली तर त्याच्यात नाहीये, नसेलही. म्हणजे असं, म्हणजे हा दुरुपयोगच आहे. तसंही आता कोमकरांचं म्हटलं तरी ते 2 फॅमिलीमधले वाद आहेत. त्याच्यामध्ये कुठे असं आहे की त्यांनी त्या एरियामध्ये दहशत माजवण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणजे एकाचा मुलगा मेला, दुसऱ्याचा मुलगा मेला, अशा स्वरूपाचं आहे ते. तिथे असं नाहीये की अंधेकरांनी तिथे दहशत माजवण्यासाठी केलं किंवा काय खंडणी मागितली, असं कुठेच मला दिसत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मोका लावण्याचे काही इन्ग्रेडियंट्स दिसत नाहीत. तसंच हे घायवळचं पण. आता त्यांना कोण टोळी प्रमुख मिळत नाहीये म्हणून त्यांनी घायवळला टोळी प्रमुख केले. आता कितीतरी जण घायवळचं नाव घेतील, पण म्हणजे ते घायवळ टोळीचे सदस्य आहेत असं म्हणता येणार नाही. किंवा घायवळने काय त्यांना ID कार्ड दिलंय का की तू माझा सदस्य, तू माझा सदस्य, असं नाहीये ना. म्हणजे हा दुरुपयोग आहे. मकोका कायद्यामध्ये पोलिसांना जर एखादा आरोपी या कायद्यांतर्गत दोषी आहे
त्याच्यामध्ये 2 प्रश्न असे की तो आरोपी दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आरोपीच्या बाजूनी आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी कुठले पुरावे लागतात? आता असं स्पेसिफिक नाही सांगता येणार, पण मुळात म्हणजे असं असतं की केसची सुरुवात आयपीसीच्या सेक्शनने होते. म्हणजे 302 झाला किंवा खंडणीचा गुन्हा झाला, मग तो तपास असतो. जेव्हा कोर्टामध्ये आयपीसीचे सेक्शन सिद्ध होतील, आयपीसीचे सेक्शनच्या जे चार्जेस असतात आपल्या आरोपीवर लावले ते सिद्ध होतील, तेव्हा पुढे जाऊन मुक्का सिद्ध होतो. त्यामुळे पहिल्यांदाच वकिलांचं असं काम असणं गरजेचं आहे की आयपीसीचे सेक्शन सिद्ध करून न देणं. त्यासाठीचे मग आपले पुरावे आपण देऊ शकतो किंवा तशा पद्धतीने ती केस चालवू शकतो, जेणेकरून पुढे जाऊन आयपीसीचे सेक्शन सिद्ध नाही झाले की मग म्हणजे कोर्टाला ते मोक्याचे चार्जेस सिद्ध करण्याचं हे होत नाही, म्हणजे त्याच्या अंडर शिक्षा लावण्याचे हेच मिळत नाही ना, चान्सच मिळत नाही. असं म्हणून आयपीसी महत्वाचं आहे. आयपीसी आणि मोक्का असे 2 आहेत. मग आयपीसीचे सिद्ध नाही होऊन द्यायचे, त्याच्यासाठी त्या प्रकारे केस चालवायची. आता मकोकामध्ये आरोपींचा कबुली जबाब हा न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो का? समजा एखादा टोळीमधला सदस्य असेल, त्याचा याच्यामध्ये काही रोल नाहीये, मग त्याचा कबुली जबाब हा ग्राह्य धरला जातो का? हो, निश्चितच. कबुली जबाब सेक्शन 18 खाली घेतला जातो. तो डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत घेतला जातो. म्हणजे जो डीसीपी लेवलचा अधिकारी या संपूर्ण तपासाचा भाग नाहीये, अशा वेगळ्या झोनमधल्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याच्या म्हणजे केबिनमध्ये बसून त्याला प्रॉपर आरोपीला की तू असा प्रकारे जबाब देतोयस आणि तुझं जबाब तू देणं हे बंधनकारक नाहीये, तुझ्यावर कुठलाही दबाव नाही, अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न त्याला विचारून आणि मग तो फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये आहे का ही सगळी शहानिशा करून तो डीसीपी लेवलचा अधिकारी हा हे घेतो, त्याचा जबाब घेतो. आणि तो जबाब पूर्णपणे असा असतो की म्हणजे थोडक्यात त्याची गुन्ह्याची कबुली असते ना, ती तो गुन्ह्याची कबुली असते. त्यामुळे तो जबाब हा त्या आरोपीसाठी स्वतःसाठी सुद्धा धोकादायक असतो आणि दुसऱ्या आरोपींसाठी सुद्धा धोकादायक असतो. त्या कबुली जबाबामध्ये त्याने ज्या ज्या आरोपींची नावं घेतलेली आहेत त्या सगळ्यांसाठी तो धोकादायक असतो आणि तो ग्राह्य धरला जातो. म्हणजे तो एक सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स म्हटला जातो. आता तुम्ही जसं सांगितलं की एखाद्या आरोपीचा जबाब घेताना त्याने जी जी नावं सांगितलेली आहे त्यांच्यावरती कारवाई होते अर्थात, पण अशा प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीला समजा हत्या प्रकरण आहे, त्या हत्या प्रकरणामध्ये त्याला अटक केली, त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली गेली, पण त्यानंतर तो त्या प्रकरणामध्ये निर्दोष असेल किंवा निर्दोष आढळला तर मग पुढे काय प्रोसेस असते? नाही, दुर्दैवाने आपल्या लिगल सिस्टीममध्ये अशी कुठलीच प्रोव्हिजन नाहीये की निर्दोष झाल्यानंतर काय त्याला कॉम्पेन्सेशन स्कीम वगैरे मिळेल, अशी कुठलीच प्रोव्हिजन नाहीये. जसं पोक्सोमध्ये विक्टीम ज्या असतात त्यांना पंतप्रधान मनोधैर्य योजनेअंतर्गत काही अमाऊंट मिळते, तशी कुठेच नाहीये प्रोव्हिजन. त्याला त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा म्हणजे जी चान्स आहे तो त्या ट्रायलमध्येच मिळतो. त्या प्रकरणामध्ये फिर्यादी जो जबाब नोंदवतो त्या जबाबामध्ये जी सगळी नावं असतात त्या सर्वांवरती मकोका लागतो का? आणि जर लागत असेल त्यातला एखादा दोषी नसेल तर त्यांना अटक होते, त्यांच्यावरती कारवाई होते? अटक तर सगळ्यांनाच होते. जेवढ्यांची नावं त्या फिर्यादीच्या जबाबामध्ये असतात त्या सगळ्यांनाच अटक होते. शिवाय तो काही अशी स्पेस ठेवून देतो की काही 4-5 जण अनोळखी होती, मग त्या अनोळखींमध्ये कोण बसवले जातात, कुठले आरोपी बसवले जातात, जे त्या टोळी प्रमुखाबरोबर पूर्वी कुठे कधी कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असतील, मग त्या 4 अनोळखींमध्ये त्यांची नावं घेतली जातात. त्यामुळे त्याला जर आता अनोळखीमध्ये घेतलंय, समजा माझं नाव घेतलंय अनोळखीमध्ये, तर मला माहितीये की मी हा गुन्हा केलेला नाहीये, मग तो डिस्चार्ज पिटिशन फाईल करू शकतो हायकोर्टमध्ये की काहीच माझी इन्व्हॉल्वमेंट नाहीये, तरी सुद्धा मला खोट्या पद्धतीने या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे, माझा त्या टोळी प्रमुखाबरोबर कुठलाही गुन्हा नाहीये, तर तो डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणजे पिटिशन फाईल करू शकतो. पण हे त्या 6 महिन्यांच्या पिरियडमध्ये करता येऊ शकतं का? मुख्य कारवाई झाल्यानंतर त्याला जेलमध्ये गेल्यानंतर पुढची प्रक्रिया करावी लागते? 6 महिन्याच्या पिरियडमध्ये सुद्धा करता येतं. एफआयआर वर सुद्धा करता येतं. त्याला काही असं लिमिटेशन वगैरे नाहीये. मकोका आणि आयपीसी यांच्यामधलं नातं कसं आहे? म्हणजे मकोका हा खूप स्ट्रॉंग किंवा आरोपींच्या विरोधातला असं म्हणू शकतो, पण आयपीसी आणि त्यांच्याची सांगड किंवा नातं कशा पद्धतीचं आहे? नातं म्हणजे दोन्ही आयपीसी पण तेवढे स्ट्रॉंग सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जसं 302, 307. पण मकोकामध्ये काय आहे की एकतर संघटित टोळीला आळा घालण्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे आयपीसीचे सेक्शन आणि मकोका हे दोन्ही जेव्हा असतील तेव्हा ती केस निश्चितच स्ट्रॉंग बनते. नुसतंच आयपीसी असेल तर त्याच्यामध्ये एवढं हे नसतं, म्हणजे सिरियसनेस नसतो, म्हणजे ते ह्याच्यामध्ये आयपीसी सेक्शन खालीच त्या पद्धतीने ती केस चालते. पण मकोका लावल्यानंतर ती हार्ड बनते केस, म्हणजे
टोळीच्या माध्यमातून आहे म्हटल्यावर त्याच्याकडे कोर्टाचा पण बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि शिवाय ह्या सगळ्या स्ट्रिंजंट बेलसाठीच्या वगैरे कंडिशन्स सुरू होतात. एखाद्या टोळीवरती मकोका लावताना केंद्राची परमिशन लागते का? नाही, हा पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे, त्यामुळे केंद्राचं याच्यामध्ये काहीच नसतं. आता कुठल्याही टोळीवरती मकोका लागला, समजा घायवळ टोळी असेल, आंदेकर टोळी असेल किंवा वाल्मिक कराड टोळीचं आपण नाव घेतलं, पण त्या टोळीमध्ये त्या टोळी प्रमुखाचा कुठल्याही प्रकारचा रोल नसेल, त्याच्यावरती सुद्धा कारवाई होते? हो, निश्चितच. टोळी प्रमुखच महत्वाचा असतो, त्यासाठी त्याच्यामध्ये पण त्याचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग नसेल तर? हो, निश्चितच. आता आत्ताचं ते उदाहरण मी म्हटलं ना, ते घायवळचा त्याच्यामध्ये सहभाग नाहीच आहे ना तो, तरी सुद्धा टोळी प्रमुख म्हणून तो दाखवला आणि त्याच्या टोळीच्या प्रमुखाच्या आदेशाने हे सगळं झालं असं त्या स्वरूपाचं स्वरूप केलेलं आहे ना त्या केसचं. त्यामुळे टोळी प्रमुख हा महत्वाचाच असतो. पण तो टोळी प्रमुख आता त्याचा ह्याच्यामध्ये हात नाही आहे हे त्याला माहिती आहे, आणि म्हणजे ज्या गोष्टी आहेत तर त्याप्रमाणे तो डिस्चार्ज ॲप्लिकेशन, रिट पिटिशन फाईल करू शकतो हायकोर्टमध्ये, जर त्याची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि तो हे घटना घडताना दुसऱ्याच ठिकाणी होता हे तो दाखवू शकतो. त्यामुळे त्याचं डिस्चार्ज पिटिशन ते मान्य पण होऊ शकेल. म्हणजे ह्या घटनेमध्ये तर पूर्णपणे तसंच दिसतंय सगळे. फक्त त्या दोघांना हे म्हणजे एक टोळी दाखवण्यासाठी घायवळचं नाव घेतलेलं आहे असं पूर्णपणे दिसतंय त्या केसमध्ये. आता घायवळ टोळीची आपण बोलतोय, घायवळवरती मोकोका लावला, त्याच्या टोळीवरती मोक्का लावला, पण त्यानंतर तो परदेशामध्ये फरार झाला असं बोललं जातं. पण तो फरार झाल्यानंतर पोलिसांना काय राईट्स असतात किंवा त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते? त्याला परदेशातून परत आणलं जाऊ शकतं का? परदेशातून परत आणलं जातं. आता सध्या म्हणजे तो येईपर्यंत, किंवा आता तो फरार झाला असं म्हणतात, तर तो येईपर्यंत त्याच्या प्रॉपर्टी सीज करणं हे सगळं काम पोलीस करणार. आणि 3 महिन्याच्या पिरियडमध्ये जर तो आला नाही तर मग त्याचं प्रोक्लेमेशन वॉरंट काढतं, इंटरपोलची नोटीस ते करतात पोलीस, अशा स्वरूपाचं असतं. आणि तो आला जरी यायला तर त्याला लागेलच, पण तो आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर हे म्हणजे त्याला अरेस्ट करणं वगैरे ही सगळी प्रोसिजर पोलीस करू शकतात. आता एखादा गुन्हा आत्ता घडलाय, त्याच्यामध्ये मकोका लागला, त्या सगळ्यांवरती कारवाई झाली, त्यांचा जामीन झाला, पण पुन्हा त्याच टोळीतील इतर सदस्यांनी कुठला दुसरा गुन्हा केला, पण त्याच्यामध्ये या आरोपीचा किंवा त्या इतर आरोपींचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाहीये, अशा केसेसमध्ये त्या इतर आरोपींवर सुद्धा कारवाई होते? म्हणजे जे आधीच्या गुन्ह्यामध्ये एकत्र होते, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ते सोबत नव्हते, पण तरी सुद्धा पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना सोबत घेतलं जातं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये? हो, घेतलं जातं. पोलिसांना मी म्हटलं जसं अमर्याद अधिकार आहेत ह्या कायद्यामध्ये, तर त्यामुळे दुसऱ्या आता ह्या गुन्ह्यामध्ये मी सह आरोपी नाहीये, पण पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये होतो, आणि आता ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना काही अननोन पर्सनची गरज आहे, तर त्या इथे घेतलं जातं. असं काही नाहीये म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग तो स्पॉटवरच असला पाहिजे, असं कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला घेतलं जातं. या मकोका कायद्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? जसं मी आता मगाच म्हटलं तसं 5 वर्षाची शिक्षा आहे, जन्मठेप आहे, आणि अगदीच 302 आहे, आणि खूप ब्रुटल मर्डर आहे, आणि तो या टोळीच्या माध्यमातून केलाय तर त्याला डेथ पेनल्टी आहे. रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केसमध्ये तर त्याला डेथ पेनल्टी आहे. शिवाय यांना म्हणजे फाईन, दंड वसूल करण्याची पण अधिकार आहेत. मग तो मिनिमम दंड आहे 1 लाख, ते पुढे वाढत जाते त्याची अमाऊंट, म्हणजे 5 लाखापर्यंत पण आहे. म्हणजे जी पीडित व्यक्ती असते तिला हे दंडाची रक्कम कोर्टाच्या थ्रू मिळू शकते असं. आता प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही ड्रॉबॅक्स हे असतात, मोक्यामध्ये तसे काही ड्रॉबॅक्स आहेत का, आणि असतील तर कोणते? मला तर आता एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ड्रॉबॅक महत्वाचा जो वाटतो तो म्हणजे असा आहे की पूर्वीचा जर गुन्हा, आता ती सेक्शन 2D प्रमाणे म्हणजे स्पेसिफिक तरतूद आहे की 10 वर्षामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे असले पाहिजेत. तर आता त्याच्यावर बरेच रिट पिटिशन्स वगैरे हायकोर्टमध्ये फाईल आहेत की काही वेळेला फ्रेश म्हणजे ज्याच्यावर एकही गुन्हा नाहीये त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये गोवलं जातं प्रकरणामध्ये. हा ड्रॉबॅक आहे. त्या सेक्शन 2Dचा जो अर्थ काढला जातो तो वेळोवेळी अपेक्स कोर्टाकडून, हायकोर्टाकडून वेळोवेळी वेगवेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे ह्याच्यामध्ये संदिग्धता आहे. म्हणजे मी आज माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही पण डायरेक्टली माझ्यावर मुक्का लागला, माझा त्याच्यामध्ये सहभाग नाहीये, माझे पूर्वीचे गुन्हे नाहीयेत, फक्त मी अमुक अमुक एकाचा मित्र किंवा भाऊ आहे म्हणून मला घेतलं गेलं, तर तो ड्रॉबॅक आहे म्हणायला लागेल. आता तुम्ही इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक मोक्याची प्रकरणं तुम्ही हाताळली, असं कोणतं प्रकरण जे सॉल्व्ह करताना खूप क्लिष्ट असेल किंवा खूप गुंतागुंतीचं वाटलं?
आता एक सांगायला गेलं तर मागच्या काही वर्षापूर्वी निलेश गायवळवर एक मोका लागला होता. तर तो एक क्लिष्टच होता म्हणायला, तो खंडणीचा मोका होता, पण तो जरा हार्ड होता, म्हणजे डिफिकल्टच होता तसा तो. असं एखादं प्रकरण ज्या प्रकरणामध्ये मुक्का लावण्याची काहीही गरज नव्हती पण तरी सुद्धा मुक्का लावला गेला? अशी भरपूर आहेत. अशी भरपूर प्रकरणं आहेत की अगदी साधी किरकोळ दोघांमध्ये झालेली मारामारी आहे, त्याला मुक्क्याचं स्वरूप दिलेलं आहे. किंवा एखादा माझा आरोपी त्या स्पॉटवरच नाहीये, तो आहे दुसरीकडेच, म्हणजे त्याच्या घरी आहे, तरी सुद्धा त्याला मुक्क्यामध्ये घेतलेला आहे, कारण पूर्वी तो त्या आरोपींबरोबर होता कधीतरी म्हणून. तर अशी बरीच आहेत म्हणजे ज्याच्यात मुक्क्याची गरजच नाहीये. म्हणूनच मी म्हटलं ना, पोलिसांना अमर्याद अधिकार दिलेले आहेत. आता ह्या टोळ्यांच्या मुसक्या आवळणं हेच त्यांचं काम आहे. मग ते काय करायचं कसं, तर मुक्क्याच्या माध्यमातून. जसं आंदेकर झालं. आता हे म्हणजे असं पण नाहीये की मुक्का आहे म्हणून पुण्यातली गुन्हेगारी संपले का, असा विषयच नाहीये. तो मुक्का आहे म्हणून पुण्यातली, जसं पूर्वी 498 498 या कलमाचा म्हणजे आपण म्हणतो अजूनही की त्याचा दुरुपयोग होतो, विवाहित महिलांना ते एक हत्यारच मिळतं, त्याप्रमाणे हे पोलिसांना मिळतं असं माझं प्रांजळ मत आहे. आणि हे माझ्यापुरतं मत आहे, त्यामुळे मी ते सांगू शकते की हे दुरुपयोग ह्याचा खूप होतो. म्हणजे अगदी साध्या हाणामारीच्या केसेसमध्ये मोका लावण्याची गरज नाही. आता त्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये दोघांमध्ये झालेली भांडणं आहेत, त्याच्यामध्ये कुठे आली दहशत माजवण्याचं, पण तरी सुद्धा त्याच्यात मोक्याची प्रस्ताव आणि हे सगळं कागदी घोडे नाचवणं हे 6 महिने चालू असतं. त्याच्यामध्ये काय होतं की आरोपींना जामीन मिळणं खूप कठीण होतं ना. आता मुक्का लागलाय, 6 महिने तुम्ही थांबा. मग 6 महिने तो काय, आता फ्रेश आरोपी म्हणजे फ्रेश असेल, तो काहीच गुन्हा नाहीये, तर 6 महिने तो आतमध्ये जेलमध्ये वेगवेगळ्या म्हणजे भाई लोक किंवा दादा लोक यांच्या सान्निध्यात तो राहणार आहे 6 महिने. म्हणजे त्याचा मनावर किती परिणाम होणार. पहिल्यांदाच गुन्हा घडलाय, हातून काय किरकोळ मारामारी झाले, मुक्का लागला, अशा स्वरूपाचं. म्हणजे हे त्याचे ड्रॉबॅक आहेत. खरं तर पोलिसांनी तपासाचे त्यांना अमर्याद अधिकार दिलेले, पण ते फार केअरफुली करायला पाहिजे, कारण एखाद्याचं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं याच्यामध्ये. एक पण जसं म्हटलं की तुम्ही आता की या मोक्का लागल्यानंतर एखादा फ्रेश आरोपी असेल किंवा त्याच्याकडून तो गुन्हा चुकून घडला असेल त्याच्यावरती सुद्धा, किंवा त्या 2 लोकांवरती मोकोका अंतर्गत कारवाई होते, असं एखादं प्रकरण असं आठवतंय का की ज्याच्यामध्ये त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं किंवा त्याची इच्छा नव्हती, तो सुधारला होता, परंतु आतमध्ये जेलमध्ये गेल्यानंतर इतर आरोपींशी तो भेटला गेला आणि त्यामुळे त्याचं नुकसान झालं पूर्ण? नुकसान म्हणण्यापेक्षा मी एक इन्सिडेंट तुम्हाला सांगते की एक म्हणजे मला वाटतं ते नेहरू नगर पिंपरी वगैरे भोसरी MIDC कुठेतरी अशी घटना घडलेली. जो मुलगा लातूरवरून फक्त एक सेकंड हँड बाईक घेण्यासाठी आला होता, तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट होता मुंबईला. तो फक्त सेकंड हँड बाईक घेण्यासाठी त्याच्या गॅरेजमधला जो गॅरेजचा कुठला लातूरचा मित्र होता त्याच्याबरोबर तो आला होता. आणि त्या मित्राने सांगितलं, चल आपण अमुक अमुक बाईला भेटू, आपल्या इकडचंच आहे, म्हणून तो फक्त त्या बाईला भेटायला गेला. आणि तिथे त्या बाई आणि त्यांची जी टोळी होती त्यांनी एकाचा मर्डर केला होता. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो पण ओढला गेला, कारण तो स्पॉटवर होता आणि आय विटनेसने वगैरे ह्याचं नाव सांगितलं होतं. म्हणजे तो फ्रेश आहे, त्याचं पूर्ण रेकॉर्ड म्हणजे एज्युकेशनल रेकॉर्ड बघितलं तर एक्सलंट करिअर आहे. फक्त आणि फक्त त्याचा बेल ह्याच्यावर झाला की त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि त्याच्यावर पूर्वीचा एकही गुन्हा नाही, असं. म्हणजे ती एक आहे. आणि तो 6 महिने ऑब्व्हियसली मोका आहे म्हटल्यावर तो आतमध्ये होता. आणि तो बाहेर आल्यानंतर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून ॲक्च्युली आम्ही वाचवलेलं आहे. मी त्याला काउन्सिलिंग केलं बरंच, की तुझा म्हणजे त्याला भास व्हायचंय की कोणतरी मला बघतंय, कोणतरी माझ्या पाळतीवर आहे, समोरची लोक मला मारणार आहेत. आता तो व्यवस्थित IT मध्ये जॉबला आहे आणि व्यवस्थित आहे, म्हणजे अगदी त्याचं सेटल आता होत आहे. तो मला वेळोवेळी फोन करून सांगतो की तुमच्यामुळे आज मी व्यवस्थित आहे. त्या टोळीतले सगळे जण आतमध्येच आहेत, कारण ते ब्रुटल मर्डर होता, असं. मग त्याचं आयुष्य आपण वाचवलं, ही एक घटना मला चांगली म्हणजे सांगावीशी वाटते, कारण त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड अतिशय एक्सलंट होतं. आणि फक्त तो बघायला गेला, म्हणजे हा दुरुपयोग आहे की नाही मोक्याचा. तो बघायला गेला, त्याचं ते पोलिसांनी तेव्हा तिथे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करणं गरजेचं होतं, की त्याचे घरचे पण सगळे मेडिकल म्हणजे डॉक्टर वगैरे होते. आता आपण जसं पाहतो की पुण्यामध्ये पाहतोय टोळ्यांवरती पोलीस कारवाई करतायत, सगळ्या गोष्टी आहेत, पण गुन्हेगारीचा रेट जो आहे तो कमी होण्याचं काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस प्रकरणं वाढतायत, यामागचे काय कारण असू शकतात?
यामागची कारणं तसं म्हणता येईल की काय आता किरकोळ वादाचं स्वरूप म्हणजे मोठ्या गुन्ह्यामध्ये व्हायला लागलंय. मानसिकता बदललेली आहे लोकांची, त्याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे. पण म्हणजे थोडक्यात कसं आहे, आता पैसा या सगळ्या गोष्टी अफेक्ट करत असतात ना, आणि कुठेतरी आपल्याला एक आपलं साम्राज्य निर्माण करायचं आहे अशा स्वरूपाची जी भावना, तर असं पण ह्या मोक्यामुळे क्राईम रेट कमी झालाय वगैरे असं तर काही चित्र महाराष्ट्रात पूर्ण दिसत नाही. म्हणजे आता पुण्याच्या बाबतीत बघितलं तरी आपण गेल्या काही महिन्यातच आपण हे बघितलंय की असं म्हणजे त्यातल्या किती केसेस खऱ्या आहेत किती खोट्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे त्याचा कोर्टामध्ये निकाल लागेल तेव्हाच कळेल. पण आता प्रथम दर्शनी बघितलं तर त्याच्यामध्ये फार काय फरक नाही पडलेला आहे. मोक्या निर्माण झाल्यामुळे अमुक झालंय वगैरे रेट कमी झालाय असं तर मला तर वाटत नाही. कारण माझ्याकडे स्वतःच दर दिवशी असे फोन येत असतात, मोक्का लागलाय. आता आपल्या ह्या कायद्याअंतर्गत काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर तुम्हाला येस और नो मध्ये द्यायची आहे. तर मोक्यामध्ये जामीन मिळत नाही. नो नाही. मोक्का तोडता येतो का? येस, तोडता येतो. पण म्हणजे तोडता ही संकल्पना वेगळी आहे. ती डिस्चार्ज पिटिशन फाईल करणं ह्याला मोक्का तोडणं. म्हणजे मला नाही लागू होत आहे मोक्का. का लागू होत नाहीये तर अमुक कारण आहेत. मोक्यामध्ये जे दिलेलं आहे ते मला लागू होत नाही हे दाखवून दिलं कोर्टाला की त्याला म्हणतात डिस्चार्ज झाला, म्हणजे थोडक्यात मोक्का तुटला. 5 वर्ष एखाद्या प्रकरणामध्ये मोक्का लागलाय तर 5 वर्ष जामीन ठेवता येत नाही. असं नाहीये काय. असं म्हणतात की अट्टल गुन्हेगारांवरतीच मोक्का लागतो असं काही आहे का? नाही, तसंही नाही अजिबात. अट्टल गुन्हेगार ज्या टोळ्या म्हणून कार्यरत सक्रिय होताना पोलिसांना दिसतील त्यांच्यावर ते मोक्का लावणारच. म्हणजे तिला तिथेच आळा घालणं असं. म्हणजे एक मोक्का दुसरा मोक्का लागल्यानंतर मग बेल मिळणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे ते प्रमाण एक आहे की हा मोक्का झाला की दुसऱ्या मोक्यामध्ये घ्यायचं त्यांना, असं वर्ग करून घेतात. एखाद्या व्यक्तीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल, त्याच्याकडून पहिल्यांदाच गुन्हा घडला असेल त्याच्यावरती मोक्का लागू शकत नाही, असं काही नाहीये. तो त्या टोळीचा सदस्य आहे असं जर इन्ग्रेडियंट्स त्यांना तपासामध्ये दिसले, सहभाग आहे असं दिसलं ह्या प्रायमरी ऑफेन्समध्ये, तर त्याला मोक्कामध्ये घेतातच. तर आपल्यासोबत होत्या शुभांगी परुळेकर मॅडम, ज्यांनी आपल्याला मोकोका म्हणजेच मोक्या या कायद्याविषयी खूप महत्त्वाची माहिती दिली. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचं. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.